टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। धाराशिवच्या सिद्धेश्वर वडगावमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले। त्याचं कारण असं आहे की धाराशिवमधील सिद्धेश्वर वडगाव शिवारातील जमीन औद्योगिक वसाहत म्हणजेच MIDCनं ॲक्वायर केलेली जवळजवळ 9 वर्ष झालं आणि त्याचा मोबदला शेतकऱ्याला मिळत नाही। आता त्यांचं शेतामध्ये आंदोलन सुरू आहे। आपण पाहू शकतो हा MIDCचा लावलेला जो बोर्ड आहे, ह्या बोर्डवरती बसून अक्षरशः आंदोलन करतायत। गेली 1-2 तासापासून हे शेतकरी बोर्डवरती बसलेले आहेत, मात्र अद्याप या बोर्ड ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी कुठलाही प्रशासकीय अधिकारी किंवा कोणीही या शेतकऱ्याकडे आलेलं नाहीये। आता इथं खाली सुद्धा काही शेतकरी बसलेले आहेत। यांच्या जमिनीचा हा मुद्दा आहे। गेली 9 वर्ष झालं यांना त्यांच्या सातबाऱ्यावरती महाराष्ट्र शासन असं लावलेलं असताना सुद्धा त्यांचं शेत ॲक्वायर करून त्यांना मोबदला दिला जात नाहीये। काय मागणी आहे तुमची? आता आंदोलन सुरू आहे, ते वरी बसलेत, तुम्ही खाली बसला। आज आमचं आंदोलन असं आहे की आम्ही जे काही म्हणजे शेतकरी MIDC बाधित आहोत, एक तरी त्यांचा मोबदला मिळाला पाहिजे। नसेल तर आम्हाला शासनाला अशी विनंती आहे की आमचा जर तुम्हाला मोबदला द्यायचा नसेल तर 8-9 वर्षापासून जी जमीन तुम्ही संपादित शेतकऱ्याची केलेली आहे त्या जमिनीचा नुकसान भरपाई सहित मोबदला द्यावा आणि त्यांच्या जमिनी परत कराव्या। कारण आम्ही कळकळीने सांगतो शासनाला, आम्ही निवेदने दिली, उपोषण केलं, अनेक प्रकारचे उद्योग मंत्र्याला जाऊन भेटले, पण कुणीही दखल घ्यायला तयार नाही। म्हणून आज आम्ही इथं विष प्राशन करून आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे। आमचं म्हणणं काय की तुम्ही ज्यावेळेस या जमिनी अक्वायर केल्या, ज्यावेळेस संपादित केल्या, त्यावेळेस शासनानंच मोजणी केली। मग ही मोजणी करीत असताना शासनानं 3 वेळेस मोजणी केली, त्यावेळेस शासनाला दिसलं नाही का की या जमिनी दऱ्याखोऱ्याच्या आहेत? आणि दऱ्याखोऱ्याच्या जर असत्या तर मग ही तुम्ही जमीन तुमच्या नावावर करून घेतलीच कशाला? बरं घेतली ती घेतली, मग यांचे पैसे परत निम्या शेतकऱ्याला दिले आणि निम्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं। किती शेतकरी राहिलेत? आज 27 शेतकरी राहिलेत। 56.34 आर एवढी जमीन म्हणजे हेक्टर जमीन आज त्या लोकांचे पैसे देणे बाकी आहे MIDCला। मग ही पैसे द्यायला तयार नाहीत। मग आमची मागणी एक आहे, तुम्हाला पैसे द्यायचे नसेल, जमीन घ्यायची नसेल तर घेऊ नका, पण कमीत कमी या शेतकऱ्याचं झालेलं 8-9 वर्षाचं नुकसान ते आणि त्यांच्या जमिनी त्यांच्या नावानं परत करून द्या, ही आमची रास्त मागणी आहे। आम्ही त्यांच्या खिशातला मागत नाही, आम्ही त्यांच्या हातातला मागत नाही, आम्ही इसकटून मागत नाही, आम्ही आमचा हक्क मागतोय। आमचा जो तळतळात आहे, आमचं जे कष्ट आहे ते आजपर्यंत वाया गेलेलं, आम्ही लोकांच्या हाताकडे बघायला लागलेलं आहे। तर शासनाने याची दखल घ्यावी आणि आमच्या जमिनी आमच्या नावावर परत करून द्याव्या, ही कळकळीची विनंती करतो। मला फार काय बोलायचं आहे, पण ही बोलण्याची वेळ शासनानं आणू नये म्हणून मी करता विनंती करून आम्ही सर्व शेतकरी बाधित शासनाला विनंती करून सांगता की तुम्ही आमचं म्हणणं ऐका आणि आमच्या शेतकऱ्याचा प्रश्न सॉल्व्ह करा, आमच्या प्रश्नाला कुठेतरी वाचा पडा। आता आपण समोर पाहू शकतो बघा, ही बॉटल कशाची आहे? औषधाची बॉटल आहे। आणि औषध काय पिऊन तुम्ही हे करताय का? बोर्डावर आम्ही औषध पिऊन 3 तास झाले सर। औषध पिऊन आंदोलन करताय? महत्वाचा मुद्दा आहे बघा, औषध पिऊन हे शेतकरी जे आहेत ते आंदोलन करतायत। आणि आजोबा तुमचं पण शेती आहे का? हा, काय अडचण आहे तुमची? अडचण का नाही, आम्ही न 10 रुपये घेता आमची शेती तुमच्या नावावर सरकारनं का करून घ्यायची? मग आमचं इमान आहे, अनुदान नाही, आमची शेती आमच्या नावावर करून द्या आणि एवढ्या दिवसाची आमची भरपाई द्यावी लागते। म्हणजे शेती तुमच्या नावावर नाही आणि पैसेही नाही, असं झालं? काय तुमची काय मागणी? 10 वर्ष होऊन गेली। साहेब, या शासनानं जानेवारीमध्ये मी 5 दिवस उपोषण केलं, तरी यांना दखल नाही। 10 दिवसात करतो म्हणतात। ह्या बोर्डावर आम्ही 1 ऑगस्टला रोपे महोत्सव, हिरक महोत्सव रोपे महोत्सव होता MIDCचा, त्यांचा महोत्सव चालू होता। मी इथं बोर्डावर दावा घेऊन कलेक्टर साहेबांची परवानगी दावा घेऊन गेलतो, तरी यांना फरक नाही। त्यांनी आमच्या सन्मानाने जमिनी परत कराव्या आणि आमचं नुकसान झालेलं द्यावं, ही मागणी तुमची। एकंदरीत हे शेतकरी जी आहेत यांची जमीन MIDCनं संपादित केली आहे, मात्र त्यांना मोबदला मिळत नाही आणि तो मोबदला देण्यासाठी आज ते या ठिकाणी आंदोलन करतायत। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव।